नमस्कार. कादंबरी जीवलगा भाग 50वा. आजकालच्या ट्रेन आपापल्या वेळेनुसार धावत असतात, त्यामुळे ट्रेन लेट झाल्यामुळे होणारा मनस्ताप खूपच कमी झाला आहे. हेमूचे आई-बाबा रेल्वे आणि बस असा संयुक्त प्रवास करून घरी सुखरूप पोचले आणि यावेळचा प्रवास अनेक अर्थाने सफल संपूर्ण झाला आहे असेच दोघांना वाटत होते. दुपारपर्यंत त्यांची रुटीन सुरू झाले. हेमूच्या बाबांनी ऑफिसमध्ये जाऊन स्टाफला सत्कार समारंभात मिळालेले गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ दाखवले. खूप छान कार्यक्रम झाल्याचे ऐकून सगळ्यांना आनंद झाला. हेमूच्या बाबांचे सर्वांनी अभिनंदन केले. शाळेतील शिक्षकांची आणि मुलांची भेट उद्या सकाळी घेऊया असे ठरवून हेमूचे बाबा घरी आले. संध्याकाळच्या वेळी दोघे अंगणात बसून बोलत बोलत चहा घेऊ लागले. तेव्हा हेमूच्या आई म्हणाल्या, तुम्ही मी काय सांगते ते ऐकून हसू नका बरे का, पण मला राहवत नाही आहे म्हणून आठवण करून देते. ते तुम्ही म्हणलात की नेहाच्या घरी फोन करून बोलूया. लावता का तिच्या बाबांना फोन? हेमूच्या बाबांना खरोखरच हसू आवरले नाही आहे. ते म्हणाले, आपली गत अशी झाली आहे ना की तू मला हास आणि मी तुला हसतो. मला सुद्धा वाटते आहे की आता नेहाच्या बाबांना फोन करावा आणि बोलून सगळं सांगावे. हे ऐकून हेमूची आई म्हणाली, अगोदर फोन करा, जुन्या ओळखीची आठवण करून द्या, मग ते काय बोलतात ते ऐकून आपण ठरवू काय करायचे ते. हेमूच्या बाबांनी लगेच फोन लावला. पलीकडून आलेला आवाज आज खूप वर्षानंतर कानावर पडला. हा आवाज नेहाच्या बाबाचा आहे हे हेमूच्या बाबांना ओळखू आले. त्यांनी अगोदर जुने संदर्भ दिले, आठवणी सांगितल्या. हेमूच्या बाबांच्या अपेक्षेप्रमाणे नेहाच्या बाबांना आश्चर्य वाटले. खूप आनंद झाला हे जाणवत होते. हेमूचे बाबा म्हणाले, वकील साहेब, बापूसाहेबांशी बोलायची इच्छा आहे, बोलता येईल का? नेहाचे बाबा म्हणाले, जरूर बोला की, त्यांना तर खूप आनंद होईल. ते अजूनही रोज यांच्या जुन्या मित्रांची आठवण करीत असतात. त्यात तुमचे चुलते चंद्रकांत पांडे हे तर जिगरी दोस्त. घ्या बोला बाबांशी. हेमूचे बाबा म्हणाले, प्रणाम बापूसाहेब, मी श्यामकांत पांडे, तुमचे जुने मित्र चंद्रकांत पांडे, वकील साहेबांचा पुतण्या श्यामकांत पांडे. तिकडून नेहाचे आजोबा दुप्पट आनंदाच्या आवाजात बोलत म्हणाले, अरे श्यामकांत, तुझ्या काकाला, माझ्या जिगरी दोस्ताला विसरूच शकत नाही मी. 20-25 वर्षापूर्वीपर्यंत तू आणि तुझा काका कितीतरी वेळा आमच्याकडे आलेले आहात. पुढे सगळे गुरफटून गेले. मग कसली भेट. मला आठवते, तू आणि आमचा दिनकर दोघे शाळेच्या सुट्टीच्या दिवसात हैदराबादला आमच्या रूमवर येऊन मस्त सुट्टी घालवायचे. तुम्ही दोघे आमच्या पावलावर पाऊल टाकून पुढे वकील झाले, याचा खूप आनंद वाटला. हेमूचे बाबा म्हणाले, बापूसाहेब, आमच्या काकांच्या बरोबर तुमच्या घरी तुमच्या गुरूंच्या वार्षिक उत्साहाला अनेक वर्ष आल्याची मला अजून आठवते. तुमच्या दिनकरसोबत मी किती वादल्या पंक्ती वाढत मांडवात मिरवलं आहे. त्या चविष्ट प्रसादाची चव अजून जिभेवर आहे. बापूसाहेब म्हणाले, अरे श्यामकांत, तुला जणू आमच्या गुरुजींनी बोलावले आहे असे समज. येत्या रविवारी उत्सव आहे, पंगत आहे आणि तुझ्या आठवणीतला प्रसाद आहे. तू आणि तुझी बायको दोघे शनिवारीच दिवसा पोचाल. अशा बेताने मुक्कामाला आमच्या घरी यावे. नक्की या, आम्ही वाट पाहू तुमची. येशील ना रे श्यामकांत? बापूसाहेबांच्या आवाजातील प्रेम जिव्हाळा जाणून हेमूच्या बाबांच्या डोळ्यात पाणीच आले. ते म्हणाले, बापूसाहेब, तुमचे बरोबर आहे, तुमच्या गुरूंची इच्छाच आहे आम्ही तिकडे यावे, म्हणूनच आजची भेट झाली बघा आपली. आम्ही उभयता शनिवारी येत आहोत, सांगा दिनूभाऊला. फोन ठेवून देत हेमूचे बाबा म्हणाले, बघा हेमूच्या आई, याला म्हणतात परमेश्वराची इच्छा आणि चमत्कार. आपण येऊ का असे विचारायच्या आधीच त्यांनी आपल्याला या शनिवारी बोलावले आहे, रविवारच्या उत्सवात सहभागासाठी. हेमूच्या आई म्हणाल्या, मला कल्पना नव्हती तुम्ही या फॅमिलीशी इतके क्लोज असाल. हेमूचे बाबा म्हणाले, मला तरी कुठे माहिती होते. ही नेहा म्हणजे बापूसाहेबांची नात आणि दिनकरराव वकील साहेबांची मुलगी आहे. तेव्हा तिने आपल्याला निघताना त्यांचे नाव सांगितले, गाव सांगितले, फोन नंबर दिले, तेव्हा माझी खात्री, अरेच्छा, ही गोष्ट म्हणजे काकेत कळसा आणि गावाला वळसा असे झाले आहे. हेमूची आई, आता एक करा, 2-3 दिवसात सगळी छान तयारी करा. रीतिरिवाजाप्रमाणे कपडे, आहेर
असे सामान सोबत असू द्या. आणि यावेळी आपण बसने नाही कारने जायचे. इथून बसले की थेट वकीलवाड्यासमोरच नेऊन गाडी उभी करणार. हे ऐकून हेमूची आई म्हणाली, बापरे, आश्चर्यच आहे की तुम्हाला अजून लक्षात आहे गावातील रस्ते, वकील साहेबांच्या घराचा रस्ता. हेमूचे बाबा म्हणाले, बिलकुल. हेमूच्या घरातील ही 2 माणसे आनंदाने तयारीला लागली. मंगळवारी सकाळी अनिता आली. आल्यावर तिला सोनिया आणि शैलेशबद्दल कळाले. या अपघाताने पुन्हा दोघे एकत्र आले आहेत हे माहिती झाल्यावर अनिता खुश झाली. सोनियाने अजून 15 दिवस रजा वाढवली. 2-4 दिवसात शैलेश आणि वीरूला डिस्चार्ज मिळणार. त्यानंतर सोनिया इकडे रूमवर न येता सरळ शैलेशच्या घरी जाणार आणि तिथे सेटल झालं की एखाद्या दिवशी येऊन सामान घेऊन स्वतःच्या घरात हक्काने पुन्हा राहायला सुरुवात करणार. अनिता म्हणाली, नेहा, सोनियाचे मामा मामी, त्यांचा कार्यक्रम मुक्काम व्यवस्थित पार पडला. तो केवळ तुझ्यामुळे. खरेच तू खूप ग्रेट आहेस. सोनियासाठी 2 वेळा डबा तयार करणे, मामा मामीसाठी वेळेवर चहा पाणी करणे आणि तुझे ऑफिस, मला तर हे जमलेच नसते. नेहा म्हणाली, अनिता, वेळ आली की अंगात बळ येत असते आपोआप. जमते होऊन जाते अशा वेळी. फक्त आपल्या मनावर कंट्रोल ठेवता आला पाहिजे. शांतपणे पार पडतात गोष्टी. अनिताने नेहाला हात जोडीत म्हणले, मैया नेहा, तू ग्रेट आहेस. हे बघ नेहा, मी आता इथे कमीत कमी असणार. सोनिया पण शैलेशसोबत राहणार. आता तू तुझ्या घरच्यांना कल्पना देऊन टाक. तुझ्या आणि हेमूच्या नात्याबद्दल आता पुरे झाले लपवणे. कधीतरी धाडस करून न घाबरता हे तुला सांगावे लागणार आहेच. हे ऐकून नेहा म्हणाली, हो अनिता, मी आणि हेमूनी ठरवलंय या मंथ एंडला आपापल्या गावी जाऊन सर्वांना सांगायचे की आम्ही लग्न करणार आहोत. त्यासाठी परवानगी द्यावी आम्हाला. अनिताने आनंदाने नेहाला मिठी मारीत म्हटले, हो, इतना डेरिंग, क्या बात है नेहा राणी, सच में प्यार किया तो डरना क्या. गुरुवारची संध्याकाळ, ऑफिस सुटण्याची वेळ. कधी नव्हे तो आज हेमू आणि नेहा एकाच वेळी सोबत बाहेर पडत होते. त्यांच्या मजल्यावर लिफ्ट आली. तळमजल्यावर उतरायचे आणि समोरच्या गेटने बाहेर पडले की बाजूच्या हॉटेलमध्ये कॉफी घेऊन रूमवर जायचे. खूप दिवसांनी अशी संध्याकाळ आली. याचा दोघांना आनंद झाला होता. लिफ्ट थांबली, दरवाजा उघडला तसे दोघे बाहेर पडले. त्याचवेळी तळमजला साफसफाईचे काम सुरू होते. याकडे नेहा हेमूचे लक्ष नव्हते. काम करणारा माणूस मोठ्याने ओरडून सांगू लागला, ओ मॅडम, खाली वाहून चाला, पाणी आहे, निसटेल पाय. हेमू पुढे आणि नेहा त्याच्या थोडे मागे होती आणि तिचा पाय सटकला. तशातही तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण झोक जाऊन ती समोर पडली आणि तिचा हात आणि पाय जोरात आदळला. दोन्हीवर तिच्या शरीराचा भार पडला. हेमूने दचकून मागे पाहिले. नेहा उठून उभी राहण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते शक्य नव्हते. मजूर बायका पळत आलेल्या होत्या. त्यांनी नेहाला उठवले. हेमूने तिला एका हातात धरीत हळूहळू पुढे पाऊल टाकण्यास सांगितले, पण त्याच्याने पाऊल टाकवत नव्हते. होत असलेल्या वेदना ती सहन करीत उभी राहिली. हेमूने सोनिया ज्या हॉस्पिटलमध्ये शैलेशसोबत होती तिथे फोन करून सांगितले. सोनिया म्हणाली, घाबरू नको, तू ये तिला घेऊन, मी डॉक्टरांना सांगून ठेवते आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर नेहाचा चेकअप झाला. डॉक्टर म्हणाले, उजवा हात आणि कोपरा जास्त दुखावला आहे, बारीक फ्रॅक्चर झाले आहे, 3 आठवडे प्लास्टर असेल. उजव्या गुडघ्याला मुक्कामार आहे, सूज आली आहे, ती यामुळेच. उद्या संध्याकाळी ही घरी जाऊ शकते. ऑफिस मात्र कंपल्सरी रजा. सोनिया म्हणाली, हिला हिच्या गावी कारमध्ये घेऊन जाता येईल का? कारण इथे कुणीच नाही. रूमवर आम्ही असतो, पण आता ही एकटीच असेल. कसे होईल हिचे? डॉक्टर म्हणाले, स्पेशल कार करून शनिवारी सकाळी निघाला तर चालेल. रात्रीचा प्रवास नका करू आणि सोबत असणारच नाही हिच्या कुणी. वाटल्यास तुम्ही एक केअरटेकर नर्स नेऊ शकता. तिला परतीच्या प्रवासाचे पैसे आणि 2 दिवसाचा भत्ता दिला की तुमचे काम होईल. सोनिया म्हणाली, यस डॉक्टर, हे हेमकांत पांडे आमचे फॅमिली मेंबर. हिला हिच्या गावी घरी पोचवतील. तुमची नर्स नेहाच्या सोबत मागच्या सीटवर तिला सपोर्ट म्हणून असेल. डॉक्टर गेल्यावर सोनियाने हेमूला असे करण्यास सांगितले. नेहाला काही सुधरत नव्हते. उद्या कदाचित पेन कमी झाला तर तिला थोडे बरे वाटेल. डॉक्टरांच्या परवानगीने सोनियाने नेहासाठी स्पेशल बेड शैलेश आणि वीरूच्या रूममध्ये ॲडजस्ट केली. थोड्याच वेळात अनिता पण धावत आली हॉस्पिटलमध्ये. सोनियाच्या रूममध्ये नेहा असणार आहे हे पाहून तिला बरे वाटले.
आता हेमू त्याच्या रूमवर जाऊ शकणार होता. शनिवारी सकाळी सोनियाने नेहाच्या घरी फोन केला आणि तिच्या बाबांना घडलेला प्रकार सांगत म्हणले, तुम्ही तुमच्या सगळ्यांची काळजी कमी करावी या हेतूने आज सकाळी 10 वाजता स्पेशल कारने मी नेहाला घरी पाठवते आहे. सोबत हॉस्पिटलची नर्स आहे आणि नेहाचे बॉस पण आहेत. वेळेवर त्यांनी खूप मदत केली. हॉस्पिटलमध्ये तिला स्वतः घेऊन आले. सगळी प्रोसिजर होईपर्यंत रात्री उशिरापर्यंत ते थांबून होते. तिने एकटीने प्रवास करू नये अशी त्यांची इच्छा आहे, म्हणून ड्रायव्हर आणि नर्स दोघांवर सगळी जिम्मेदारी नको म्हणून नेहाचे बॉस स्वतः तिच्यासोबत येत आहेत. रविवारी रात्री परततील ते. इकडे हेमूच्या घरी गेटसमोर कार येऊन थांबली होती. हेमूचे आई बाबा नेहाच्या गावी जाण्यासाठी निघाले होते. हेमूच्या आईने खूप सामान सोबत घेतले होते. गाडी भरून गेली होती. दुपारच्या जेवणाच्या वेळी पोचावे असा नेहाच्या बाबांनी काल पुन्हा एकदा फोन करून सांगितले होते. 2-2:30 वाजणार होते नेहाच्या गावी पोचण्यास. ही गोष्ट हेमूला कळू द्यायची नव्हती म्हणून त्याला मेसेज पण केला नव्हता. उपरवाले की इच्छा देखो 2 वेगळ्या ठिकाणाहून निघालेले एकाच घरी एकमेकांना भेटणार होते. ठरल्याप्रमाणे हेमूचे आईबाबा नेहाच्या गावी पोचले. त्यांची कार बरोबर नेहाच्या घरासमोर थांबली. नेहाचे बाबा लगेच बाहेर आले. इतक्या वर्षानंतर होणारी भेट, पण अंतर्मनातील ओळख तशीच कायम होती. सगळे आत गेले. वरच्या ओसीवर मोठी सतरंजी बिछायत टाकून ठेवलेली होती. हेमूच्या आईला नेहाच्या आईने आतल्या खोलीत नेले. आजी बसलेल्या होत्या त्या खोलीत हेमूच्या आईला नेहाच्या आईने नेले. आजोबा म्हणाले, आज जेवणाची वेळ झाली आहे, पाहुणे पण आलेत, बसून घ्या जेवायला. सगळ्यांची जेवणे झाली. जेवताना जुन्या आठवणी निघाल्या. नंतर बायकांची जेवणे झाली. आजी म्हणाल्या, आपण इथेच या सगळ्यांच्या सोबत बसूया. काही इकडे काही तिकडे असे मला पटत नाही. हे पाहुणे जुने पुराणे कुठले, हे आपले घरचेच आहेत की. बोलताना नेहाच्या बाबांनी हेमूच्या बाबांना सांगताना म्हणले, काल तिकडे आमच्या नेहाला छोटासा अपघात झालाय. हाताला पायाला मार लागलाय. डॉक्टरांनी तिला इकडे घेऊन येण्याची परवानगी दिली आहे. सकाळी नेहा निघाली आहे. कारमध्ये नर्स आहे आणि सोबत तिचे बॉस येत आहेत म्हणे, असे नेहाच्या रूममध्ये राहणाऱ्या सोनिया नावाच्या मुलीने फोन करून सांगितले. आजी म्हणाल्या, सकाळपासून जीवाला नुसता घोर लागलाय. कधी एकदा माझ्या नेहाला पाहीन असे झाले आहे. हे सगळे ऐकून हेमूचे आई बाबा परेशान झाले. नेमके कसे व्यक्त व्हावे त्यांना कळेना. पण त्यांचे अंतर्मन सांगू लागले, हीच वेळ योग्य आहे, सांगून टाकावं सगळं. हेमूचे बाबा म्हणाले, बापूसाहेब, आजची सकाळची घडलेली अनपेक्षित घटना श्री गुरूंची लीला आहे अशी माझी भावना आहे. आता मी जे सांगणार आहे ते तुम्ही सर्व ऐकावे आणि मग व्यक्त व्हावे. हेमूच्या बाबांनी अगदी मनमोकळेपणाने आडपडदा न ठेवता हेमू आणि नेहाबद्दल सांगितले आणि त्यांच्या हेमूसाठी नेहाला मागणी घालण्यासाठीच उत्सवाच्या प्रसादाचे निमित्त करून आलो आहोत. हेमूचे बाबा हात जोडून आजोबांच्या समोर बसत म्हणाले, आमच्या भावना आणि इच्छा समजून घ्याव्या. आम्ही तुमच्या नेहाला आमच्या घरची सुनबाई होण्यास संमती द्यावी. नेहाच्या घरातील सगळ्यांना ही मागणी, ही इच्छा अनपेक्षित होती. आजोबांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू उघळू लागले. गुरूंच्या फोटोकडे पाहत ती म्हणाले, गुरुराया, तुमची इच्छा कृपा आहे ही. नेहाच्या आजी आणि आईने हेमूच्या आईचा हात हातात घेत मोठ्या प्रेमाने म्हणले, आम्ही सगळे भाग्यवान आहोत. आमच्या लेकीला तुम्ही तुमची ग्रहलक्ष्मी म्हणून स्वीकारत आहात. आजोबांनी भूषणच्या बाबांना म्हणले, मोठे वकील साहेब, तुमच्या होणाऱ्या व्याही साहेबांना फोन करून सांगा. बापूसाहेबांनी अर्जंट बोलावले आहे देसाई साहेबांना, लगेच या म्हणावे. आजोबांच्या निरोपाप्रमाणे देसाई साहेब आले. आत आल्यावर त्यांना नवीन पाहुणे दिसले. यात आपल्याला बोलवण्याचे काय कारण असावे? आजोबा म्हणाले, देसाई साहेब, उद्या उत्सव आहे. पंक्ती संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू होतील. माझी अशी इच्छा आहे, तुम्ही उद्या 11 वाजता सहकुटुंब इकडे यावे. भूषण आणि भारतीच्या साखरपुड्याच्या एंगेजमेंटच्या तयारीने हा साखरपुडा झाला की लगेच इथे दुसरा साखरपुडा होईल. हे पाहुणे आले आहेत ना, श्यामकांत पांडे, आपले जुने पारिवारिक स्नेही, यांच्या चिरंजीवाशी हेमकांत पांडे याच्याशी नेहाचा साखरपुडा. काय रे श्यामकांत, आहे ना तयारी? हेमूचे बाबा म्हणाले, बापूसाहेब, तुम्ही सांगायचे, आम्ही तसे करायचे. जुनी सवय कायम आहे.
देसाई साहेब म्हणाले. बापूसाहेब, पण दुसरी जोडी इथे आहे कुठे? आजोबा म्हणाले, ते सकाळीच निघालेत, येतील रात्री 11-12 वाजेपर्यंत. मग मंडळी, ठरलं ना उद्याचा कार्यक्रम? सगळ्यांनी आनंदात एका आवाजात हो हो असे म्हणले. रात्री जवळपास 1 वाजला आणि बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. तसे नेहाचे आई बाबा, भूषण, दादू बाहेर आले. आईने कारचा दरवाजा उघडला. नर्सच्या मदतीने नेहा बाहेर आली. आईला वाटले तेवढी नेहा फार जखमी वगैरे नव्हती. हे पाहून तिला बरे वाटले. बाबा आणि भूषण दादू दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला. समोरच्या दरवाजातून हेमकांत उतरला. नेहाच्या घरचे पहिल्यांदा त्याला पाहत होते. उंचापुरा प्रसन्न व्यक्तिमत्वाचा हेमू पाहता क्षणी सर्वांना आवडला. हळूहळू पायऱ्या चढून नेहा वरच्या ओसीवर आली. नर्सने तिला खुर्चीवर बसवले. आजोबा आले, आजी आल्या. सगळ्यांना नेहा सुखरूप आलेली पाहून बरे वाटले. माडीवरून खाली येत असलेल्या आपल्या आईबाबांना इथे पाहून हेमूला आश्चर्याचा धक्काच बसला. नेहाला कळेना सोनियाचे मामा मम्मी आपल्या घरी कसे काय आले. आता सकाळपर्यंत तिची उत्सुकता ताणणे नको. आजी म्हणाल्या, अहो आजोबा, आता तुम्हीच सांगा इथे काय काय घडणार आहे आता. आजोबांनी नेहाला सगळे सविस्तर सांगितले आणि म्हणाले, इथे तर सगळेच एकमेकाशी लपाछपीचा खेळ खेळत होते. आता या सगळ्या गोष्टी स्टॉप. उद्या सकाळी ठीक 11 वाजता या वकीलवाड्यात नेहा आणि हेमकांत आणि भूषण भारती या 2 जोड्यांचे साखरपुडे संपन्न होत आहेत. सर्वांनी यावे आणि दुपारी श्री सद्गुरूंच्या उत्साहाचा प्रसाद घ्यावा. पुढे सगळे यथासांग पार पडले. हे तुम्ही ओळखले असेलच. जीवाचा जीवलग भेटायला नशीबच लागते. कादंबरी जीवलगा समाप्त. धन्यवाद.